करण जी पैसा एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात मुंबई महानगरपालिका आणि बाकी सगळ्या महानगरपालिका पुन्हा एकदा आपण जिंकणार आहोत. भारतीय जनता पार्टीचा ही तलवार 17 फूट लांबीची आहे आणि एवढ्या फूट लांबीची तलवार, पवित्र झालेली जगदंबा तलवार, आज त्याची प्रतिकृती तिचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव नोंद होतंय. ती आज घाटकोपरमध्ये स्थापित झाली आहे आणि मला विश्वास आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात मुंबई महानगरपालिकेत आम्ही जिंकू, पण महाराष्ट्रातल्या सगळ्या 29 महापालिकेवर पुन्हा भगवा महायुतीचा डोला न फडकेल. ही जगदंबा तलवार 17 फूट लांबीची आहे आणि महाराजांच्या, मी काही इतिहासकार नाही, पण महाराजांच्या 3 तलवारी होत्या. एकीचं नाव तुळजा, दुसऱ्या तलवारीचं नाव भवानी आणि तिसरी जी तलवार आहे ती जगदंबा. ही प्रिन्स ऑफ वेल्स एडवर्ड 7वा यानं महाराजांना भेट दिली होती. महाराजांच्या तलवारीचं नाव जगदंबा ठेवलं आणि महाराजांची सगळ्यात ती प्रिय तलवार होती. ही केवळ जगदंबा तलवार नाहीये, या तलवारीच्या जोरावर महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्याच्यामुळे ही तलवार केवळ एक तलवार नसून ती महाराष्ट्राला, देशाला प्रेरणा देणारी आहे. आणि पुन्हा एकदा हे हिंदवी स्वराज्य
जे छत्रपती शिवरायांनी स्थापित केलं तीच परंपरा पुढे नेण्याचे काम त्यांच्याच प्रेरणेतून महाराष्ट्रातले लाखो तरुण करतात. आणि म्हणून आज आनंद या गोष्टीचा आहे की मुळशी जगदंबा तलवार ही 122 सेंटीमीटरची, पण एक प्रेरणा व्हावी, युवकांना एक प्रेरक असं स्थळ निर्माण व्हावं, प्रेरणा निर्माण व्हावं, म्हणून मी हा प्रयत्न केला. आणि आज या तलवारीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा घेते, याचा मला आनंद आहे. खूप खूप धन्यवाद. काल राज्याचे नगरपंचायतीचा निकाल आला आहे. भाजपचं त्याच पद्धतीने आपण पाहिलं की एका सरकारने जास्त उमेदवार हे भाजपचे निवडून आले. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची दूरदृष्टी, सक्षम नेतृत्व आणि दिवस रात्र लोकांसाठी त्यांनी केलेली मेहनत फळाला आली असं मी म्हणेन. म्हणून आम्ही आमचाच रेकॉर्ड तोडला. मागच्या वेळेस 1600 नगरसेवक होते, आता जवळपास 3300 नगरसेवक पूर्ण महाराष्ट्रातून निवडून आले. हा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे देव माणसाचा करिश्मा आहे. आणि त्याचा जल्लोष आम्ही ही जगदंबा तलवार घाटकोपरमध्ये स्थापित करून कालच्या विजयाचा जल्लोष आम्ही साजरा करतो. छत्रपती शिवाजी महाराज की हा श्रीमान उद्धव ठाकरेजींना देखील संदेश आहे की औरंगजेबाचे तुम्ही गोडवे गात होतात. आहेत व्हिडिओ सगळ्यांकडेच आहेत, सोशल मीडियावर आहेत. औरंगजेबाचे गोडवे गायले की छत्रपती शिवाजी महाराजांचा कसा शाप लागतो हे उद्धव ठाकरे आणि महाआघाडीनं काल भोगलं. आणि छत्रपतींचा आशीर्वाद जर लाभला तर काय घडू शकतं हे देखील आपण पाहिलं. तर त्याच्यामुळे कालच्या आनंदाचा जल्लोष करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. आम्ही जगाला हेवा वाटेल, प्रत्येकाला प्रेरणा मिळेल अशी जगदंबा तलवार स्थापित करून आम्ही कालचा जल्लोष साजरा करतो. आजचा हा आमचा शिवजल्लोष. थँक्यू सर.